भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या फोडीत पळू लागली। आपले बंधू खर दूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं। ते ऐकून ते राक्षस रामांची संग्राम करण्यासाठी धावून आले, पण महाधनुर्धर श्रीरामानी 1.5 मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला। एकट्या रामानी खर दूषण त्रिशिर आणि 14 सहस्र राक्षस वधिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली। आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर उभी राहिली। सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती। कसले करिसी राज रावणा, कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन। सत्तांधा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती। एक सारखा विचार करतोय, वाघ शूर्पणखे एक सारखी आज या लंकेच्या दरबारात आलीस, एकाएकी विळवणी करतेस की हे लंकाधिपती तू आपला असेल तर जागा हो, तुझ्या बहिणीचे नाशिका हनन करण्याचं कार्य त्या दशरथाच्या पुत्राने केलं आहे। खरंच हे तुझे शब्द ऐकता क्षणी तापायाच्या आग मस्तकाला उधळली, पोटातील आतड्या तटा तटा तुटू लागल्यात। काय उद्गार तुझ्या मुखातून निघाले? कोण आहे मी? मीच लंकाधिपती रावण, हो, ज्यांनी 14 चौकडीचे राज्य स्थापन केले। 14 चौकडीची लंका अर्थात साधी सुधी नाही, तर 3 कोटी चिरेबंदीची, 3 कोटी तांब्या पितळाची, 1 कोटी दगड धोंड्याची आणि केवळ 7 कोटी सुवर्ण कांचनाची ही सोन्याची लंका, ज्याने 33 कोटी देवतांवर स्वारी केली। या नवग्रहांना आपल्या सिंहासनाची पायरी बनवली। या नवग्रहांवर ज्याचं आधिपत्य आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 तलात ज्याचा उदोकार होतो आहे, ज्याच्या ललकारीने सारे कसे सैरावायला पळतायत, आणि त्याला सांगतेस सूड घे म्हणून? का घेणार नाही? माझी प्रिय भगिनी तू, ओलोजी कुलात आपला जन्म झाला, पिता विश्व यांचा कुशपुडा मी धन्य केला, परंतु ब्राह्मण कुलात जन्मास येऊन सुद्धा मनाचा स्वाभिमान जपण्यासाठी होय चतुरंग सैन्य घेऊन स्वर्गावर स्वारी केली, आणि हा आपल्या नावाचा दबदबा वाढवला आहे। म्हणून चिंता करू नकोस, क्षणातही विलंब न करता आज माझ्या हाती असणाऱ्या बाहुबलाच्या सहाय्याने त्या दशरथ पुत्रांचे हनन करून नवे तर आठवतोय तो प्रसंग, ज्यावेळी सीता स्वयंवर होते, आम्ही देखील गेलो होतो आणि तिथे झाली ती आमची फटफजिती, आणि हीच फटफजिती आम्हाला पचली नाही, आम्हाला रुचली नाही, आणि आता सूड गवण्यासाठी आणि याला जोड म्हणून तुझे नाशिका हनन केलं आहे। अगं पहा तरी पहा, काय तुझा चेहरा झाला आहे। एकाएकी मी विनोद रागे आलो, कारण यालाही तशाच प्रकारचे कारण आहे। मला तुम्हाला हसवायचं आहे, खेळवायचं आहे, आणि तुमच्या परोपकारी वृत्तीचा मुळे अंत घालायचा आहे, आणि म्हणूनच आजच चतुरंग सैन्य घेऊन जातो आणि मायावी विद्येच्या जोरावर त्या जानकीचे हनन करतो। या लंकेची तिला साम्राज्ञी बनवतो। निघालो चतुरंग सैन्य घेऊन त्या दशरथ पुत्रांचा हनन करण्यासाठी।